नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण जॉग्राफी भूगोल कसं 37+ घेऊन जाऊ शकतो यासाठी असणारं प्रिपरेशन प्लॅन नीट समजून घेऊया. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री म्हणजेच इतिहास ह्याचा प्रिपरेशन प्लॅन बघितला. सेम मार्कांसाठी 37+ घेऊन जायचं आहे. सोबतच लास्ट 6 डेजमध्ये कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, नंतर बेस्ट ऑफ 5चा रूल काय असतो हे सगळं लास्ट 3-4 व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळं ते व्हिडिओज नीट बघून घेताल, नीट समजून घ्या. त्यातला बेस्ट ऑफ 5वाला व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच गेम चेंजिंग ठरेल. त्याच्यामध्ये 90% किती इझिली आणता येतात हे सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे ते नीट बघून घेताल आणि नंतरच हा व्हिडिओ बघा. आता ह्या व्हिडिओच्या एंडिंगला तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज असणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि हा सब्जेक्ट आपल्यासाठी स्कोरिंगवाला सब्जेक्ट असल्यामुळं ह्याचं प्रिपरेशन कसं करायचं नीट समजून घेऊ. बघा, पेपर पॅटर्न तुमच्यासमोर आणलेला आहे. आता जॉग्राफी पूर्ण 40 मार्क्सचं असणार आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1, 2, 3 जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे मेन्शन केलेले आहेत. बघा, क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला विधाने पूर्ण करा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह MCQचा क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3मध्ये सब टाईप कुठला येईल हे फिक्स नसतं, पण जेवढे मी दिलेले आहेत त्यांच्यापैकी एक सब टाईप तुम्हाला येऊ शकतो. जसं की जोड्या लावा, वेगळा गट ओळखा, चुकीची जोडी ओळखा, योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे, नावे द्या, चुकी बरोबर, फरक स्पष्ट करा, टिपा द्या. ह्यांच्यापैकी कुठले तरी 2 क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3मध्ये दिसून येतील. त्यामुळं हे पक्के करण्यासाठी रीडिंग करणं महत्त्वाचं आहे. हे तर कळलं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 4A काय असतो? नकाशा भरणे, मॅप मार्किंग. त्यानंतर नकाशा वाचन, मॅप रीडिंग. क्वेश्चन 5 कारणे लिहा, गिव्ह रिझन. क्वेश्चन 6 आलेख काढणे, त्याच्यावरचा प्रश्न असेल, म्हणजेच ग्राफ काढायचा आहे आणि त्यावरचे क्वेश्चन्स असतील. दुसरा आलेख वाचन असा प्रश्न असेल. दोघांपैकी एक लिहायचं आहे. आता जरा नीट समजून घेऊ. बघा, जर आपण नीट पाहिलं तर हा वाला क्वेश्चन 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर हा वाला 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे 14 मार्क्स आपल्याला इझिली मिळतील, जे की पूर्णपणे तुमच्या रीडिंग स्किलवरती डिपेंड असतील. तुमचं रीडिंग स्किल, मॅप रीडिंग स्किल, नंतर जे काही ग्राफ रीडिंग स्किल असेल, हे जर चांगलं असेल तर आराम के साथ आपण हे 14 मार्क फक्त 20 मिनटामध्ये मिळवू शकतो. कळलं आहे का नाही? गेम चेंजर. हां, जर हे मार्क आपल्याला मिळवता आले तर आपण जे गोल ठेवलं आहे 37+चं ते अचीव झालं म्हणूनच समजा. पण त्यासाठी काय प्रिपेअर करायचं आणि कसं प्रिपेअर करायचं ते समजून घेऊ. बघा, अगदी हिस्ट्रीप्रमाणेच आपल्याला गोष्ट डोक्यात ठेवावी लागेल. इथंसुद्धा आपल्याला क्वेश्चन टाईपनुसारच प्रिपरेशन करायचं आहे. क्वेश्चन टाईप जर पक्का असेल तर आपले मार्क कन्फर्म होऊन जातील. आता क्वेश्चन टाईप म्हणजेच काय, तर प्रत्येक चॅप्टरमधले तुमचे नकाशाचे पॉईंट झाले पाहिजेत. चॅप्टरमध्ये जे नकाशे दिलेत ते व्यवस्थित समजून घेतात. त्यानंतर प्रत्येक धड्याच्या खाली जे काही इम्पॉर्टंट गिव्ह रिझन आहेत, कारणे द्या आहेत, ते देखील झाले पाहिजेत. सविस्तर उत्तरे प्रत्येक धड्याखालची झाली पाहिजेत. आता कुठले करायचे, काय करायचे सांगतो, लोड नका घेऊ, पण प्रत्येक क्वेश्चन टाईपनुसारच आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल हे डोक्यात ठेवतात. मग प्रिपरेशन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते पण सांगतो. PYQ तर पक्के झालेच पाहिजेत, ते तो लोड नका घेऊ. नंतर प्रत्येक चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत, ते मॅपवरती कुठं आहेत ते टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे, ते एकदा बघून घेतात. सोबत ग्राफ प्लॉटिंग आणि ग्राफ रीडिंग. आता चॅप्टर नंबर 6 जो आहे, 6, 7, 8 ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स दिसतील. त्यामुळं ते नीट बघताल. सोबत मॅप रीडिंग आणि मॅप प्लॉटिंग जे की तुम्हाला साधारण 3रा, 4था, 5वा चॅप्टरमध्ये दिसतील, नीट बघताल. आता महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला सिलेबसमध्ये इंडिया आणि ब्राझील हे 2 देश आहेत, बरोबर का नाही? मग ह्यांच्यामध्ये जे कंपॅरिझन आहे ना, त्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला सविस्तर उत्तरे द्या, म्हणजेच आन्सर इन डिटेलमध्ये पडतो. त्यामुळं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या देखील गोष्टी व्यवस्थित कंपॅरेटिव्ह स्टडी करून ठेवताल. नंतर जसं हिस्ट्रीला सांगितलं होतं, प्रत्येक पॉईंट रफली लिहून ठेवा. 2 टाईम्स जरी लिहिलं तुम्ही तरी एक्झामच्या आधी तुम्हाला टेन्शन नाही येणार. आता नीट गोष्ट लक्षात ठेवा, जॉग्राफीचा पेपर तुमचा 18 मार्चला आहे. म्हणजे जर तुम्ही आत्ता प्रिपेअर केलं तर तुम्ही महिन्याभरानंतर जॉग्राफीला हात लावणार आहात, एवढा गॅप पडेल. मग त्या गॅपमध्ये विसरण्याचे चान्सेस खूप जास्त राहतील, कारण मध्ये तुम्ही सगळे पेपर देणार आहात. त्यामुळं ह्याला व्यवस्थित करून ठेवा. हा जो काही सब्जेक्ट आहे तो 37+ घेऊनच जायचा आहे हे डोक्यात ठेवा आणि त्यानुसार आत्ता 2 दिवसामध्ये व्यवस्थित वाचून ठेवा. क्लिअर? नक्की. चलो, आता कुठले चॅप्टर करायचे आणि कसे करायचे हे नीट बघा.
इझी चॅप्टर कुठले कुठले आहेत? पहिला दुसरा सिम्पल आहे, 6वा 8वा आणि 9वा एकदम सिम्पल चॅप्टर आहेत. मेन चॅप्टर कुठले आहेत? तर हे वाले 3, 4, 5 आणि 7 हे चॅप्टर नक्की वाचताल. ह्याच्यामधूनच मॅथचे पॉईंट्स येण्याचे चान्सेस जास्त राहतात. ह्याच्यामधूनच ते 1 मार्कचे जे काही क्वेश्चन्स होते ते देखील येऊ शकतात. व्यवस्थित वाचून ठेवा. एवढं सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 37चं जे काही मिशन आहे ते पास झालं म्हणूनच समजा. कळलं? आता तुम्हाला एक सरप्राईज देतो, नीट बघा. दिसलं? बघा, जशी हिस्ट्रीची PDF होती ना, अगदी त्याचप्रमाणे जॉग्राफीची पण PDF केलेली आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते, कुठल्या टाईपमध्ये आले होते, सगळं काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही फक्त हे क्वेश्चन्स घ्या आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. बघा, प्रत्येक चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आयडिया येतच असेल की कुठला चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे, कुठल्या चॅप्टरचे क्वेश्चन्स कुठं पडलेले आहेत, हे या PDF मधून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. सोबतच बघा, चॅप्टर नंबर 6मध्ये इथं मेन्शन केलं आहे की या चॅप्टरमधून आलेख जास्त वेळा आलेले आहेत, त्यामुळं ते वाचून ठेवा. 6 मार्क आपले फिक्स करायचे. त्यानंतर प्रत्येक चॅप्टर वाईज लिहिलेलं आहे. आता ही PDF तुम्हाला कुठं मिळेल? आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल फ्री सेक्शनमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांच्या जे काही नोट्स वगैरे असतील त्या देखील मिळून जातील. फ्री सेक्शनमध्ये तुम्हाला हिस्ट्रीची आणि जॉग्राफीची दोन्ही पण PDF मिळून जातील. PDF घ्या, प्रत्येक क्वेश्चन नीट प्रिपेअर करून ठेवा आणि डोक्यात नक्की ठेवा की आपल्याला 90+ कसंही करून जायचं आहे. त्या दृष्टीने प्रिपरेशन चालू राहून द्या. 1च महिना राहिला आहे, एकदम जोशमध्ये अभ्यास करा. नक्की प्रत्येकाला 90% मिळूनच जातील. बाकी प्रिपरेशन प्लॅन सांगायला मी आहेच. काही हेल्प लागली कमेंट सेक्शन ओपन आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नक्की तुमचा डाऊट सॉल्व केला जाईल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.